नाशिकमध्ये एका तरुणाच्या मृत्यूवरनं संभ्रम निर्माण झालाय। डीजेच्या आवाजानं नाकातोंडातनं रक्त आल्यानंतर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झालाय। पण तरुणाचा मृत्यू डीजेच्या आवाजामुळे नव्हे तर आजारपणामुळे झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। मृत नितीन रणशिंगे 4 वर्षांपासून गंभीर आजारानं ग्रस्त होता अशी माहिती पुढे येते। नाशिकमधली घटना एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालेला आहे। मात्र या मृत्यूवरनं आता संभ्रम निर्माण झालेला आहे। डीजेच्या आवाजानं नितीनच्या नाकातोंडात रक्त आलं अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती। तर आजपर्यंत कुठे मृत्यूच्या घटना घडलेल्या आहेत आपण बघूया। डीजेच्या आवाजामुळे नितीन रणशिंगे या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप नाशिकमधनं पुढे येतो आहे। डीजेच्या आवाजामुळे नितीनच्या नाकातोंडातनं आणि रक्त आलं अशी माहिती आहे। तत्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आलं होतं। उपचारादरम्यान नितीनचा मृत्यू झाला, पण पोलीस तपासामध्ये आजारपणामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। मृत नितीन रणशिंगे 4 वर्षांपासून गंभीर आजारानं ग्रस्त होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। खासगी रुग्णालयामध्ये नितीनवरती 4 वर्षांपासून उपचार सुरू होते। घरी असताना त्रास झाला आणि त्यातच नितीनचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली। यापूर्वी नाशिकमध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी बाबूराव खंडागळे यांचा डीजेच्या आवाजामुळे मृत्यू झाला होता। हृदयाचं पंपिंग कमी असतं किंवा पेसमेकर त्यांना टाकलेलं असतं किंवा त्यांना हृदयाच्या रिदमचा प्रॉब्लेम असतो। जर असे पेशंट किंवा असे व्यक्ती अशा कानठळ्या बसणाऱ्या डीजे समोर जर गेले तर ह्यांना कधीही रिदम डिस्टर्बन्सेस होऊन ते पेशंट कोलॅप्स होऊ शकतात। तर ह्या लोकांनी निश्चितच त्याची काळजी घेऊन मग पुढच्या गोष्टी केलेल्या कधी पण चांगल्या। त्याच्या घरच्यांना आम्ही विचारपूस केली, त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलला त्याचा आज पोस्टमॉर्टम करण्यात आलेला आहे। त्यामध्ये त्याला मयताचं कारण हे कोरोनरी आर्टरी डिसीज विथ न्यूमोनिटिस असं दिलेलं आहे। तो मागच्या 4 वर्षापासून आजारी होता आणि त्याच्यावर उपचार चालू होते। डीजेचा आणि त्याचा काही संबंध नव्हता। तो काल सकाळपासून तिथं पडलेला होता, त्याच्यामुळे तो त्याच्या मागच्या आजाराने मरण पावलेला आहे।